नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहीण योजनेत पाहू शकता बघा गुड न्यूज आलेली आहे. सर्वात मोठी गुड न्यूज पाहू शकता 3000 प्लस 1500 रुपये. बघा 3000 रुपये प्लस 1500 सर्वात मोठी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सरकारकडून मोठा निर्णय झालेला आहे. त्या निर्णयाची देखील माहिती आपण बघणार आहोत. सर्व महिलांसाठी महत्त्वाची सूचना आहे. त्यानंतर बघा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू, तर त्याची देखील माहिती आपण बघणार आहोत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे अशा महिलांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले नाहीत त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून दुसऱ्या महिलांना सुद्धा ही अपडेट माहिती होईल. तर चला वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण इथे आलेलो आहे. या योजनेचे 4-4.5 रुपये नेमके कोणत्या खात्यात येणार, तर तुमचं कोणतं खातं आहे, तुम्ही लाडक्या बहिणीसाठी कोणतं खातं यूज केलेलं आहे, बँक अकाउंट, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण बघूया नेमकं कोणत्या खात्यामध्ये आपले 4.5 रुपये आहे ते कोणत्या खात्यामध्ये येणार आहेत. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा झाले. तर बघा आपली जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, यासाठी पहिल्या टप्प्यातील महिलांच्या खात्यामध्ये ते पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे पैसे एकत्रित रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे 17 जुलैला या इथे जमा झालेले आहेत. 3000 रुपये जमा झालेले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ज्या महिलांच्या खात्यामध्ये आधीच 3000 रुपये जमा झाले आहेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. तर बघा आता 3000 रुपये पडलेले आहेत. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे ज्या महिलांच्या खात्यामध्ये आधीच 3000 रुपये जमा झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता तिसरा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपये जमा होणार आहे. तर ज्या महिलांना अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झाला आहे त्यांच्या खात्यात नेमके किती रुपये जमा होणार हे बघूया. तर बघा आता ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले होते, ज्या महिलांना पैसे आले नव्हते म्हणजे 3000 रुपये त्यांना मिळाले नाही, तर आता त्यांना सुद्धा सप्टेंबर महिन्यात पैसे मिळणार आहे. आता नेमकं कोणत्या खात्यामध्ये पैसे येणार आहे आता जी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे पहिल्या टप्प्यात जमा झाले. तर बघा ज्या महिलांनी अर्ज केले होता 31 जुलैच्या आधी त्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पहिल्या टप्प्याचे पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याची रक्कम म्हणजेच 1500 रुपये जमा होणार आहेत. तर बघा ज्या महिलांना 3000 रुपये मिळालेत आता त्या महिलांना त्यांचा पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला आहे. आता त्यांना तिसऱ्या हप्त्याची तयारी सुरू झालेली आहे. आता त्यांना 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे म्हणजेच एकूणच 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहेत. तर बघा ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले नव्हते, ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला होता आणि त्यांना पुन्हा अर्ज करावा लागला होता 1 ऑगस्ट नंतर, आता त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. आता त्यांच्या अकाउंटमध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा एकूण 3ही महिन्याचे 4.5 रुपये जमा होण्याची शक्यता आहे, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात एकही पैसा जमा झाला नाही आहे आणि ऑगस्टमध्ये या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात योजनेचे 4.5 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. तर बघा ज्या महिलांना अजून 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही लाडक्या बहिणींचा, आता त्या महिलांना ऑगस्टमध्ये त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये आता 4.5 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. महिलांनो, माता भगिनींनो, तुम्हाला सुद्धा 3000 रुपये मिळाले आहे का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर मिळाले असेल तरी सांगा आणि नसेल मिळाले तरी सांगा. आणि तुमच्या जर काही समस्या असेल तर त्यासुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. त्याचं निराकरण करण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. तर कमेंट नक्की करा. तर बघा आता दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांना मिळणार लाभ. तर आता जो आपला दुसरा टप्पा आहे या दुसऱ्या टप्प्यात 50 लाख महिलांना आता लाभ मिळणार आहे. तर बघा लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे. जो आता दुसरा टप्पा मिळणार आहे आपल्याला, ज्या महिलांना 2 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत 3000 रुपये आणि ज्या महिलांना एकही रुपया मिळालेला नाही अशा सर्व महिलांना आता दुसऱ्या टप्प्यात निधी वितरित करण्याचा कार्यक्रम हा नागपूरमध्ये होणार आहे. या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत. तर बघा ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत आता त्याच महिलांना काय मिळणार आहे, पैसे मिळणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती टरके यांनी दिलेली आहे. तर बघा जे आपला दुसरा टप्पा आहे या टप्प्यामध्ये किती महिला आहे, 45 ते 50 लाख महिलांना आता या
पैसे मिळणार आहेत याची स्वतः माहिती कोणी दिलेली आहे की जे आपल्या बालविकास मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे। तर आता अर्जाची चाचपणी ही सुरू झालेली आहे। ज्या महिलांनी 1 ऑगस्ट नंतर अर्ज केलेला आहे त्या महिलांची आता चाचपणी सुरू झालेली आहे, तुमचे कागदपत्र तपासणी सुरू झालेली आहे। तर बघा 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरीय पडताळणी सुरू झालेली आहे। जिल्हा स्तरावर मान्यता प्राप्त अर्जाचा डेटा महिला व बाल विकास विभागाकडे येताच ती यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे। तर बघा ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले आहेत आता याची संपूर्ण पडताळणी सुरू झालेली आहे जिल्हा स्तरावर। जिल्हा स्तरावर मान्यता प्राप्त डेटा महिला आणि बालविकास विभागाकडे येताच ती आता काय करणार आहे ते बँकेकडे तो डेटा पाठवणार आहे। सगळी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती तटकरे यांनी एक्सवर दिलेली आहे। तर बघा ही संपूर्ण माहिती युद्ध पातळीवर सुरू झालेली आहे। तुम्हाला 4,500 रुपये लवकरात लवकर मिळावं यासाठी सर्व अधिकारी सर्व लोक काय करत आहेत युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत आणि याची स्वतः माहिती कोणी दिलेली आहे आदिती तटकरे यांनी ट्विटर म्हणजे जे आपलं एक्स आहे त्याच्यावर दिलेली आहे। त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची पडताळणी युद्ध पातळीवर सुरू झाली आहे। या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत। तर बघा तुमचा जर अर्ज मंजूर झाला तर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येतो, तो मेसेज आला की असं समजून जायचं की आपला अर्ज हा मंजूर झालेला आहे। या मेसेज नंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि हा मेसेज आल्यानंतर लगेच तुम्हाला 10 ते 15 दिवसाच्या आत तुमचा सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लगेच जमा होणार आहे। त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे आता लक्ष ठेवणे काय गरजेचे आहे। त्यानंतर या तारखेनंतर खात्यात पैसे जमा होणार। आता बघूया आता आपला जो निधी आहे तुम्हाला 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे किंवा तिसरा हप्ता आपल्याला कधी भेटणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज झाले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर बघा आपली जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेत 1 ऑगस्टपासून ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होण्याला सुरुवात झालेली आहे असं स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। दरम्यान या योजनेत ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केले आहेत त्यांच्या अर्जाची जिल्हास्तरीय पडताळणी सुरू झालेली आहे। तर बघा आता ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्या महिलांची जिल्हास्तरीय तुमची कागदपत्र तपासणी सुरू झालेली आहे 31 जुलै नंतर अर्ज केलेल्या महिलांचे। या दरम्यान ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत त्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे। तर बघा ज्या महिलांचे आता यामध्ये अर्ज मंजूर होतील त्या महिलांना आता दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे, म्हणजे तुम्हाला 4,500 रुपये या महिन्यात सप्टेंबर महिन्यात मिळणार आहे। अजूनही 4 दिवस बाकी आहे, या दिवसात अनेक अर्ज मंजूर होण्याची शक्यता आहे। तर बघा तुम्ही अजूनसुद्धा अर्ज केलेला नसेल तर अजूनही तुमच्याकडे 4 दिवस बाकी आहे। या 4 दिवसात तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि जर तुम्ही या 4 दिवसात अर्ज केला नाही तर तुमचे पैसे डबल लाभणार आहे, म्हणजे तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा दिवाळीनंतर सुद्धा पैसे मिळू शकतात। जर तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर 4 दिवसात अर्ज करून घ्या, तुम्हाला अजूनही संधी आहे। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात अनेक महिलांना लाभ मिळणार आहे आणि जर तुम्ही अर्ज केला तर या दुसऱ्या टप्प्यात सप्टेंबर महिन्यातच तुम्हाला पैसे मिळणार आहे, याचा लाभ मिळणार आहे। तर अशी माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर काही अडचणी असेल तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आम्ही त्याची माहिती त्याचं निराकरण करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, तुम्हाला रिप्लाय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल। धन्यवाद।